ब्रेकनंतर तुमचं स्वागत। इतर सर्वच निवडणुकांप्रमाणे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही जवळपास सगळ्याच पक्षांमध्ये उमेदवारांच्या संदर्भात घराणेशाही दिसून येते। त्यामुळे कित्येक वर्ष पक्षासाठी झटणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा वारचष्मा, कार्यकर्त्यांना डावलून घराणेशाहीला प्राधान्य, पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर, घराणेशाहीत शिवसेनेची आघाडी, इतर पक्षातही गिरवला जातोय घराणेशाहीचा कित्ता। भारतीय जनता पार्टीचा विजय हो। देशातले सर्वच राजकीय पक्ष सर्व काळ जनसेवेच्या, समाजसेवेच्या, प्रामाणिकतेच्या बाता मारत असले तरी निवडणूक जाहीर झाल्या हे किती प्रमाणाबाहेर प्रामाणिक आहेत हे दिसून येतं। कारण पक्ष बळकट करण्यासाठी जीवाचं रान कार्यकर्ते करतात, पण निवडणुकीचं तिकीट देताना मात्र प्राधान्य दिलं जातं ते घराणेशाहीला। यात शिवसेना आघाडीवर असल्याचं दिसून येतंय। महापालिकेच्या 122 जागांपैकी 115 जागांवर शिवसेनेनं उमेदवार उभे केलेत। त्यातही आपल्या 31 पैकी 24 विद्यमान नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देऊ केली आहे। माझं म्हणणं असं आहे की मतदार शून्य आहेत कल्याण डोंबिवलीचे। जर एखाद्या माणसाने त्याच्या घरातला जरी उमेदवार दिला तर लोकांना कळत असतं की तो माणूस काम करणारा आहे किंवा 5 वर्ष तो या प्रभागात दिसतो किंवा नाही। लोक शून्य आहेत आणि जर तो उमेदवार खरंच 5 वर्ष काम करत असेल तर त्यालाच निवडून देतील। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप सुद्धा घराणेशाहीत मागे नाहीये। भाजपनं सुद्धा उमेदवार निवडून येण्याची क्षमता हाच निकष लावल्याचं उमेदवार मान्य करतात। त्या राजकीय जे आरोप होतात, विरोधक करतात, त्यांची कुठेतरी पायाखालची वाळू घसलेली असेल की जी आता जे आम्ही या प्रभागाचा वाढ किंवा जुने असले 65 आणि आता असलेलं 49 ह्या सातत्याने मी दोन वेळा इथे ह्या प्रभागात निवडून आणि महिला आरक्षण झाला। काँग्रेस आणि मनसेमध्येही याहून वेगळी स्थिती नाहीये। मनसेनं सुद्धा प्रस्थापित घराणेशाहीलाच प्राधान्य दिल्याचं समोर येत आहे। तर काँग्रेसनं एकाच घरात चक्क 2 तिकीट दिली आहेत। घराणेशाही म्हणता येईल, पण जे घरात असून समाजसेवेमध्ये आमच्याबरोबर सतत काम करत असतात। आता माझी पत्नीला मी उमेदवारी दिली आहे, पण ती जनसेवा महिला मंडळाच्या माध्यमातून समाजकारणात किंवा ती असते, त्याच्यामुळे फक्त घरात बसून माझी पत्नी म्हणून तिकीट दिलं नाही। आज सामान्यांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरज असताना प्रस्थापित राजकारणी आणि त्यांची घराणी यांनाच प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे। यामुळेच पूर्वीसारखे पक्षनिष्ठ कार्यकर्ते वर्तमान काळात लाभणं कठीण झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वानंद काटीकरसह सुरेश काटे, जय महाराष्ट्र, कल्याण।